तुळशीचे झाड हिवाळ्यात थंडी आणि धुक्यामध्ये मुळे कमजोर किंवा कोरडे दिसू लागतात. कधीकधी वरून संपूर्ण झाड सुकल्यासारखे वाटते, तर कधी मुळे जिवंत असतात. फेब्रुवारी महिन्यात तुळस पुन्हा हिरवीगार करण्यासाठी उत्तम असतो. योग्य काळजी घेतल्यास नवीन फुटवे लवकर येतात. ओम साईराम. तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. व्हिडिओ कुठे न स्किप करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. हिवाळ्यानंतर तुळशीची योग्य काळजी कशी घ्यायची ते आज आपण बघणार आहोत. तर सुकलेल्या फांद्यांची छाटणी. सर्वप्रथम झाड नीट तपासा. पूर्णपणे सुकलेल्या फांद्या ज्या आहेत त्या कात्रीने काढून टाका किंवा हलकीशी छाटणी करा. छाटणी केल्यामुळे झाडाची ऊर्जा व नवीन फांद्या वाढण्यासाठी वापरली जाते आणि झाड आपले घनदाट होते. माती जी आहे ती सैल करा, म्हणजेच कुंडीतील वरची 1 ते 2 इंच माती हलक्या हाताने सैल करा. हिवाळ्यात माती घट्ट होते, त्यामुळे हवा मुळांपर्यंत जी आहे ती पोचत नाहीत आणि माती सैल केल्यामुळे मुळांना ऑक्सिजन मिळतो आणि आपले झाड चांगले वाढते. त्याचबरोबर तिसरी काळजी अशी घ्यायची की सेंद्रिय खत द्या. सेंद्रिय खत म्हणजे कोणते? फेब्रुवारी महिन्यात 1 ते 2 मूठ वर्मी कंपोस्ट किंवा शेणखत मातीमध्ये मिसळा. इच्छेनुसार थोडी निमकलीही घालू शकता. यामुळे झाडाला आवश्यक पोषक तत्वे मिळतात व आपली जी पाने आहे ती लवकर नवीन पाने येतात. त्याचबरोबर आपले झाड हे हिरवेगार असून घनदाट पण होते. तर चौथी टिप्स अशी आहे की पुरेसा जो सूर्यप्रकाश आहे तो द्यायचा. तुळशीला भरपूर सूर्यप्रकाश, किमान 4 ते 6 तास सूर्यप्रकाश आवश्यक असतो. कुंडी सकाळच्या थेट सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा. सूर्यप्रकाशामुळे झाड लवकर तंदुरुस्त होते आणि टवटवीत पण दिसते. त्याचबरोबर सूर्यप्रकाश जर चांगला मिळाला तर झाड आपले हे हिरवेगार पण दिसते. तर त्यानंतरची टीप बघू. पाणी कसे द्यायचे किंवा पाण्याची जी देण्याची योग्य पद्धत आहे ती बघू. जास्त पाणी तुळशीसाठी हानिकारक ठरू शकते. मातीवरून कोरडी झाली किंवा कोरडी दिसली तरच आपण कुंडीत पाणी द्या. पाणी कुंडीच्या खाली बाहेर जाऊ शकते, पण पाणी साचू देऊ नका. पाणी जर साचले तर आपल्या प्लॅन्ट जे तुळशीचे मुळं आहेत ते खराब होतात आणि आपली तुळशी जळू पण शकते. नवीन फुटव्यांची पिंचिंग करा. तर नवीन फांद्यांवर 4 ते 5 पाने आल्यावर त्याचे जे टोक आहे ते तुम्ही हलक्या हाताने तोडून टाका. त्यामुळे अधिक फांद्या येतात आणि झाड आपले घनदाट वाढते किंवा दाट होते. हळदीचे जे पाने आहेत ते पण तुम्ही झाडाला देऊ शकता. तुळशीचे झाड आहे जे पुन्हा निरोगी करण्यासाठी तुळशीचे पाणी उपयुक्त मानले जाते. हळदीमध्ये नैसर्गिक अँटी फंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे मातीमधील हानिकारक बुरशी कमी करण्यास आपल्याला मदत होते. त्यानंतर तुम्ही जी झाडं आपले जे तुळशीचे झाड आहे ते पिंचिंग जर केले तर तुम्ही बघू शकता प्रत्येक याला नवीन फांद्या येतात आणि आपले झाड घनदाट होते. तर चला, तुम्हाला जर माझी माहिती उपयुक्त वाटली असेल तर माझ्या पोस्टला लाईक करा किंवा माझ्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तुम्हाला अजून बागकामाविषयी किंवा अजून गार्डनिंगविषयी भरपूर अशा टिप्स तुम्हाला मिळतील. तर चला, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.